राम राम मानो, तुम्ही कशा आहात? आय होप तुम्ही सर्व छानच असाल. तर आज म्हणजे सध्या आपण वडगावमध्ये इथं ऊस दाबणी चालू आहे. म्हणजे थोड्या टायमाने चालू होईल. सध्या इथं असं आतरून घेत आहेत असा समोर राहिले मुलं ते किती अंतर जायत मग दाबायचं पाणी सोडून. तसं आपला रोजच पचका होतो, पोपट होतो. थोडक्यात पोपटच म्हणता येईल, कारण काल पण आपल्याला जायचं कुठं होतं, कुठंच नाही गेलो, दाऱ्यावरती गेलो. आणि काल म्हणजे परवा सांगितलं होतं मी, काल महाशिवरात्री होती, तर काल जायचं होतं देवस्थानाला. आणि आज जायचं होतं मुलांसोबत जायचं होतं. सायन्सच्या मुलांचा पेपर होता आज, त्यांच्यासोबत जायचं होतं. तर ते म्हणले आता जागा नाही आहे म्हणले गाडी. ठीक आहे म्हणलं, चालतं आहे म्हणलं. तरी पण मी त्याला म्हणलं होतं जागा आहे नाही आहे, तसं मला फोन लाव म्हणलं होतं. तसं त्यांनी लावला होता फोन. त्याची पण साईड बरोबरच आहे. बाकी सध्या पाहू, त्यांचं दाखवतो तुम्हाला आता ते कसं लावत आहेत काय. आपण त्यांना हे भरून दिलं इथं, आणि इथं एक डिगोरा होता टिपऱ्याचा. बाकी त्यांना पाणी आणून दिलं. आता आपल्याला जायचं आहे मोटर चालू करायला सोलरची. ती राहिलं सोलर, आणि हा राहिला मुलगा, तो हे घ्यायला येतोय. जाऊ आता. समोर राहिले सोलर, दोन आहेत तसे, अलीकडे आणि पलीकडे. आपल्याला पलीकडचं चालू करायचं. हा आंबा, आणि समोरून ते टिपऱ्याचं ट्रॅक्टर येतोय, छोटं ट्रॅक्टर आहे. आपल्याला ते चालू करायचे पलीकडचे. बाकी एरीत एवढं पाणी नाही, पण एकदम शुद्ध पाणी आहे. तर आपण इथं आलतो, इथं थोडं बसलो. बाकी मग फोन आला की आता सोलर चालू नाही करायचं. मग सोलर बंदच आहे आता, आणि आपल्याला आता माघारी बोलवलं तसं. तर आता आपण जाणार आहेत माघारी. चला जाऊ आता. आपण एवढं आथरलंय इथे येऊन, तर वापस आपल्याला सोलर चालू करत जायचं. हे आपण आथरलंय. चला, आपण मोटर चालू केली. आपल्याला इथं करंट बसला. ह्या नटाला हात म्हणजे बोट लागलं होतं. हे बटन दाबलं चालूचं, तर म्हणजे करंट बसला थोडा, एवढा नाही पण बसला. तर काय आता झाली मोटर चालू. जाऊ आता आपण. हे राहिले ते सोलर 8 प्लेट आहेत, आणि या 10 प्लेट आहेत. ह्या 10 आणि ह्या 10 20, ह्या 8 20 28 प्लेट आहेत. बाकी हे बंद आहे मला वाटतं, आणि ह्या 8 वरती चालू आहे काय ते. तरी आता जाऊ आता पटकन म्हणजे आम्हाला थान पण लागले. तर विहिरीचं गार पाणी पिऊ तिथं. तुम्हाला दिसतंय का इथून? तिथं ते सोलरचं पाणी हे इथं चालू झालं. बाकी ह्या लाईनीमध्ये चालू आहे, आणि समोर ऊस पण दाबत आहेत. आणि हे जे मुलं आहेत ते मुलं आथरवत आहेत. एका लाईनीमध्ये ठेवून घेतात, म्हणजे वरुंब्यावरती ऊस ठेवत आहेत. मग याच्यामध्ये पाणी सोडून तो याच्यामध्ये दाबायचा, पायाने दाबायचा, खाली टाकून पायाने दाबायचा.
बाकी त्यांचा व्हिडिओ दाखवतो मी एक. इथं पाणी चालू आहे तोपर्यंत. आपण त्या ट्रॅक्टरवाले का चाललो समोर. तो ऊसाच्या टिपरे घेऊन येतोय. इकडचे म्हणजे ते मुलं जे लावत होते ते सगळं संपलंय. येत आहे तोच येतोय. बसलाय तो. बाकी काही नाही, आपण इथं थोडं सावलीला थांबू. येतोय तोपर्यंत. निघलाय तिकडून. सावलीला आल्यावरती थोडं बरं वाटतंय. बाकी इथून दिसतोय तो बसलाय. आता येईल पटकन. तरी आत्ता आपण दारी धरतो. याच्यामध्ये ऊस दाबायचा अजून. हा वरुंब्यावरती ठेवलाय तो दाबायचा. म्हणजे अजून भरपूर आहे तसं. तो शेवटचा लिंब दिसतं का ते झाड, ते डायरेक्ट ते झाड म्हणजे पूर्ण रानामध्ये हे करायचं. म्हणजे शेतामध्ये पूर्ण ऊसच असतो. तर हे लावतायत आणि आपण पाणी सोडतो तिथनं. म्हणजे तसे दोन लाईनी आपण पण लावल्यात ऊसाच्या. म्हणजे 2 लाईनीमध्ये ऊस आपण दाबलाय. ते समोर आथरून घेत आहेत आणि हे लावत आहेत. आपल्याला आता नळी घेऊन जायची समोरची एक मोठी आणि लांबट. तिकडे घेऊन जायची. ही लांबट नळी. ते उचलू आणि घेऊन जाऊ लगेच. आता हे जे टिपरे आहेत ते आपल्याला आथरून घ्यायचे असे इथं. आता आथरू आपण. ते पाईप वगैरे जोडलं आपण तिथं. बाकी आता हे आथरू. हे ऊसाचे टिपरे आपण आथरून घेतलेत. समोरून पाणी पण सुरू केले. तर ते आता दाबतायत ऊस. बाकी हे भरभर टाकतात तिथं. आपण दाबत होतो म्हणजे किंवा लाईनीमध्ये ठेवत होतो. तरी आता इथं बऱ्यापैकी झालंय. बाकी तो ढिगोरा राहिला एक. तर उद्या आपलं काही येईल का नाही माहीत नाही. बाकी सोलरचं बंद झालं पाणी. आणि इकडं पण आथरायचं राहिलंय बरंचसं. इथं पलीकडं झालंय. त्याच्यासाठी तो ढिगोरा आहे. हे अर्ध झाले. समोर अर्ध राहिले. इथला अख्खा ढिगारा पांगून घेतला. आता एवढं एकच घाणील राहिले. बाकी पलीकडं लाईन राहत आहेत. त्याच्यासाठी ऊस आहे. तर ते आणून लावायचे. त्यात कांदे पण लावायचे. आता हे घेऊन जाऊ. आता आपण जाऊ घरी. गाडी आणि आपण घरी पोहोचलो. गाडीवरती काय व्हिडिओ नाही काढला मी. फोन आला तरी उचलत नाही. बाकी फोन काढायचा विषयच लांब. फोन उचलतच नाही आपण. तरी जेवायला झालंय. आता आपण जेवू. त्याची भूक पण लागली भरपूर. तर जेवू आता. आत्ताच आपण जेवण केलं. तरी
आपण म्हणजे थोडंफार दमलो, एवढं नाही दमलो. बाकी काय नाही, भजन चालू आहे समोर. भजनाचा आवाज येईल जास्त समोर गेल्यावरती, त्याच्यामुळे इथंच थांबलो आपण. काही नाही, आता थोडंसं जाऊ मित्रांकडे. मित्रांचा आज पेपर होता, त्यांना विचारू कसा गेला. त्यांना विचारलं आपण पेपर कसे गेले. त्यांनी पास व्हायची गॅरंटी आहे. पास व्हायची गॅरंटी म्हणजे तरी पण स्क्वॉड आलते म्हणले. 3-10 स्क्वॉड आलता. 3-10 स्क्वॉड येऊन पण भरपूर लिहिलं आहे तसं त्यांनी. पास व्हायची गॅरंटी आहे म्हणतोय. बाकी पण मार्काचं कमी जास्त त्याच्या हातात नाही काही, ते सरच्या हातात आहे. बाकी आपलं पण तसंच आहे. आपण काय एवढे चांगले लिहिले नाहीत आपण. परवा आपला पण पेपर आहे. तर मग भेटू तुम्हाला उद्याच्या नवीन व्लॉगवरती. जय शंभू नारायण.